ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी चमचमीत आणि अगदी वेगळ्या पद्धतीची अशी मसाला वांगी करणार आहोत. तुम्ही नक्कीच यापूर्वी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मसाला वांगा किंवा वांग्याची भाजी केलीच असेल, पण जर एकदा या माझ्या पद्धतीने केली ना, तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. ज्यांना वांगी आवडत नाही किंवा ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्कीच उत्तम आहे, कारण की ते सुद्धा अगदी बोटे चाटत राहतील. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे ना मी एक 4 ते 5 वांगी घेतलेली आहे. ही भाजी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा इतकी वांगी पुरेशी आहेत. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, त्यानुसार इथे वांग्याची किंवा इतर क्वांटिटी तुम्ही इथे वाढवू शकता. वांगी सुरुवातीला बघा आपल्याला अगदी या पद्धतीने त्याची देठं काढून घ्यायची आहे. आणि नंतर ना ही वांगी आपल्याला मधनं अगदी ज्या पद्धतीने आपण भरून वांगी करतो ना, अगदी त्याच पद्धतीने ही वांगी कापून घ्यायची आहेत. वांगी कापल्यानंतर ना आतपर्यंत पाहायचं आहे, कारण की कधी-कधी वांग्यामध्ये आतपर्यंत अशी कीड असते. आता बघा वांगी कापल्यानंतर लगेचच आपल्याला ही वांगी ना पाण्यामध्ये टाकायची आहेत. जर तुम्ही तशीच वांगी बाहेर ठेवली ना, तर वांगी लाल पडतात. त्यामुळे शक्यतो कापल्या-कापल्या ही वांगी आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायची आहे. तर इथे बघा अगदी सगळी वांगी अशाच पद्धतीने आता मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपली सगळी वांगी कट करून झालेली आहेत. आता ही वांगी ना स्वच्छ अशी पाण्याने आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आता थोडा वेळ ही वांगी अशी साईडला ठेवायची आहे आणि जे आपले इतर साहित्य लागणार आहेत ना, ते इथे घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे. इथे आपण वांग्याची अगदी चमचमीत अशी भाजी करतोय, त्यामुळे भरपूर असा लसूण घाला. लसणाने खूप छान अशी टेस्ट येते वांग्याच्या भाजीला. तुमच्याकडे जर लसूण आणि अद्रक नसेल आणि त्याच्याऐवजी अद्रक लसणाची जर पेस्ट असेल ना, तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. पण अगदी या पद्धतीने जर तुम्ही फ्रेश पेस्ट केली ना, तर त्याचा टेस्टसुद्धा अगदी वेगळी लागते. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. ही भाजी करायला इतकी जास्त सोपी आणि झटपट आहे ना, की तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा कराल अशा पद्धतीची भाजी. आता जे आपण लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं ना, ते एका प्लेटमध्ये काढूया. आणि यामध्ये ना आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत. खूप जास्तीचे सुद्धा मसाले इथे आपल्याला घालायचे नाहीत. सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. इथे मी कच्च्या शेंगदाण्याचा 2 ते 3 चमचे इतपत कूट घेतलेला आहे. फक्त शेंगदाण्याचा कूट जो आहे ना, तो आपल्याला खूप जास्त बारीक असा नको आहे. अगदी भरभरीत आपण जो वापरतो ना, अगदी त्याच पद्धतीचा कूट हवा आहे. अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे. इथे मी 2 ते 3 चमचे छोटे कांदा मसाला घातला आहे. जर तुम्ही कांदा मसाल्याचा वापर करत नसाल, तर लाल तिखटाचं थोडंसं प्रमाण अजून वाढवू शकता. 1 मोठा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे. 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मटण मसाला वापरू शकता किंवा मग किचन किंग मसाला किंवा गोडा मसाला वगैरे असेल ना, तो वापरू शकता. आता हे मसाले अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. अगदी थोडंसं इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान असे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबर्ससाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे पाहू शकता आपल्या वांग्याचा जो मसाला आहे ना, तो अगदी तयार झालेला आहे. आता हा मसाला ना आपल्याला एक करून वांग्यामध्ये अगदी छान पद्धतीने भरून घ्यायचा आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही ही वांग्याची भाजी बनवू शकता. संध्याकाळचीच अशा पद्धतीची तुम्ही फ्रीजमध्ये वांगी भरून ठेवा, मसाला भरून डब्यामध्ये, आणि अगदी सकाळ सकाळ झटपट अशी ही भाजी तुम्ही बनवू शकता. तर बघा अगदी दाबून दाबून हा मसाला मी इथे भरत आहे. अशा पद्धतीने दाबून दाबून मसाला भरला ना, की वांग्यामधला मसाला कालवणामध्ये किंवा भाजीमध्ये सुटलासुद्धा जात नाही आणि वांगी खायला अजून जास्त टेस्टी लागतात. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर आवर्जून करा ही भाजी, कारण की ते ऐवजी 2 भाकरी तर नक्कीच खातील. तर इथे बघा आता सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक 3 ते 4 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे.
तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण इथे अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजी करते ना, त्यामुळे तेल इथे मी थोडंसं जास्तीचं वापरलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तेलावरती छान परतला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा तेलावरती अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण अजिबातच कांद्याचा वगैरे वापर करणार नाही. तर इथे बघा आता टोमॅटोसुद्धा तेलावरती छान असा परतून झाला की यामध्ये आपल्याला जी वांगी आपण भरून घेतली होती ना, ती घालायची आहे. एक एक करून वांगी घालायची आहे आणि गॅस इथे आपल्याला अगदी मीडियम ठेवायचा आहे. फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग खाली टोमॅटो किंवा वांग्यातला जो मसाला आहे ना, तो करपू शकतो. बनवायला अगदी झटपट अशी ही भाजी आहे, त्यामुळे नक्कीच चिकन मटनलासुद्धा मागे सरेल ना अशी ही चमचमीत वांग्याची भाजी तयार होणार आहे आपली. आता तेलामध्ये थोडा वेळ ही वांगी परतून घ्यायची आहेत आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया. तर इथे बघा 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि वांगीसुद्धा तेलावरती आपली छान अशी परतून झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही वांग्यांना अगदी छान असे डाग पडलेले आहेत. तोपर्यंत ही वांगी आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहेत. आणि आता जो उरलेला मसाला आहे ना, तो इथे सगळा मसाला मी घालून घेणार आहे. ही भाजी ना एक 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार मी ते सगळं साहित्य घेतलं आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर वांग्याची क्वांटिटी किंवा मग इतर साहित्य ना वाढू शकता. आता इथे आपल्याला अगदी गरम कडकडीत असं पाणी ओतायचं आहे. पाणी थंड ओतू नका. गरम पाणी ओतलं ना की भाजीची चवसुद्धा टिकून राहते. आता बघा गॅस मीडियम करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एक 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला तेलावरती वांगी शिजवून घेतल्यामुळे ना भाजी शिजायला फारसा काही वेळ लागत नाही. एक 5 ते 6 मिनटामध्ये आपली ही चमचमीत अशी वांगीची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल ना, तर पाण्याचं प्रमाण इथे थोडंसं वाढवू शकता. आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी वरनं कोथिंबीर घालून घेऊया. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत वगैरे सुद्धा खाऊ शकता किंवा मग भातासोबतसुद्धा अगदी उत्तम लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.